21 ऑगस्ट 2026 चालू घडामोडी. अलीकडेच कोणते राज्य भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून भारत फ्युचर सिटी विकसित करत आहे? तेलंगणा. 18 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत देशातील किती खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? 17 खेळाडूंना. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली? गौतम रणराजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग किती वेळा ध्वजारोहण केले? 13 वेळा. 18 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी एकूण किती जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे? 5 जणांना. नायजेरियातील लागोस येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने अंडर 23 आणि वरिष्ठ गटात मिळून एकूण किती पदके जिंकली आहेत? 35 पदके. स्वातंत्र्य दिन 2026च्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या शौर्य पदकांमध्ये सर्वाधिक कोणत्या पोलीस दलाला सर्वाधिक 141 शौर्य पदके मिळाली आहेत? छत्तीसगड पोलीस. तुर्की येथे झालेल्या जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी भारतासाठी कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. इंडिया मॅरिटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट पोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या बंदराला मिळाला आहे? दीनदयाल पोर्ट प्राधिकरण, कांदला. संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात तैनात असलेल्या 200हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना UN मेडलने सन्मानित करण्यात आले आहे? दक्षिण सुदान. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.